मेष रास या आठवड्यात सूर्य मिथुन राशीत, मंगळ वृषभ राशीत, तर बुध, गुरु आणि शुक्र कर्क राशीत असल्याने मेष राशीच्या व्यक्तींसाठी संवाद, कुटुंब आणि आर्थिक नियोजन ह्या क्षेत्रांना विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे. तृतीय स्थानातील सूर्यामुळे पराक्रम वाढेल, नवीन ओळखी निर्माण होतील आणि रखडलेली कामे पुढे सरकतील. कर्क राशीतील गुरु शुक्र युतीमुळे ग्रहसौख्य योग तयार होत असून कुटुंबियांकडून सहकार्य मिळेल. तसेच सूर्याच्या प्रभावामुळे मेष राशीमध्ये पराक्रम सिद्धी योग देखील तयार होत आहे. त्यामुळे धाडसी निर्णयांचा लाभ ह्या आठवड्यात तुम्हाला मिळू शकतो. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांसमोर आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळेल. एखाद्या महत्त्वाच्या बैठकीत किंवा प्रेझेंटेशनमध्ये तुमचे कौतुक होऊ शकते. व्यावसायिकांसाठी ग्राहक वाढ, मार्केटिंग आणि नवीन संपर्क लाभदायक ठरणार आहेत. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी स्पष्ट संवाद ठेवणं भागीदाराबरोबर आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात नवीन विषय समजून घेण्याची उत्सुकता वाढेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना एकाग्रतेचा फायदा होईल. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मेषराशीच्या जातकांना मध्यम ते चांगला राहणार असून उत्पन्नाचे नवीन स्रोत शोधण्याचा प्रयत्न या आठवड्यामध्ये यशस्वी होताना दिसेल. मात्र घरगुती गरजांवर खर्च वाढण्याची शक्यता आहे, तेव्हा त्याचं आधीपासून योग्य नियोजन करा. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदाराकडून भावनिक आधार मिळेल. प्रेमसंबंधामध्ये संवाद वाढल्याने गैरसमज दूर होतील. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखीतून सकारात्मक संकेत मिळू शकतात. आरोग्याच्या दृष्टीने मेष राशीच्या जातकांना उष्णतेमुळे होणारी डोकेदुखी, डोळ्यांचा ताण आणि झोपेची अनियमितता ह्याच्यामुळे ह्या आठवड्यामध्ये त्रास होऊ शकतो. तेव्हा पुरेशी झोप घ्या, नियमित भरपूर पाणी प्या आणि चालण्याचा किमान 20 मिनिटं रोज व्यायाम करा. मेष राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे 9, शुभ रंग आहे केशरी, शुभवार आहे मंगळवार, शुभ दिनांक आहे 30 जून व 3 जुलै. व मेष राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा विशेष पारंपरिक उपाय येत्या मंगळवारी सकाळी घराच्या मुख्य दरवाजाजवळ एका मातीच्या छोट्या भांड्यामध्ये मुठभर लाल मसूर डाळ आणि 1 खडा गुळाचा एकत्र ठेवून सूर्यास्तानंतर ते पक्ष्यांना खाऊ घाला. भारतीय परंपरेनुसार हा उपाय येणारे अडथळे कमी करतो, कार्यसिद्धी प्राप्त करून देतो आणि आत्मविश्वास वाढवण्यास सहाय्यभूत ठरतो. सिंह राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये सूर्य मिथुन राशीत आणि केतू तुमच्या राशीत असल्यामुळे आत्मपरीक्षण, नवीन योजना आणि दीर्घकालीन उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करण्याची हीच योग्य वेळ आहे. तेव्हा त्याबाबत एकही संधी सोडू नका. मित्रपरिवार, सामाजिक क्षेत्र आणि नवीन संपर्क ह्याच्यातून तुम्हाला या आठवड्यामध्ये चांगला लाभ मिळू शकतो. मिथुन राशीतील सूर्य आणि कुंभ राशीतील राहू यांच्या प्रभावामुळे सिंह राशीमध्ये लाभोदय योग निर्माण होत असून कर्क राशीतील गुरु शुक्र संयोगामुळे अंतर्ज्ञान वृद्धी योग देखील तयार होत आहे. नोकरी करणाऱ्या सिंह राशीच्या जातकांना पडद्यामागे केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्यास प्रारंभ होणार आहे. वरिष्ठांशी संबंध सुधारतील आणि एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी तुमची निवड होऊ शकते. व्यावसायिकांसाठी आठवडा नियोजन, संशोधन आणि भविष्यातील विस्ताराच्या दृष्टीने लाभदायक ठरणार आहे. नवीन भागीदारी किंवा मोठ्या गुंतवणुकीचा निर्णय घेताना संयम बाळगावा. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अभ्यासातील एकाग्रता वाढवणारा असून संशोधन, तांत्रिक विषय व स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या आठवड्यामध्ये विशेष लाभ होऊ शकतो. आर्थिकदृष्ट्या अचानक लाभाची शक्यता सिंह राशीत असली तरी खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. मित्र किंवा ओळखीच्या व्यक्तींमार्फत एखादी आर्थिक संधी तुम्हाला या आठवड्यात मिळू शकते, तेव्हा त्याचा योग्य तो लाभ करून घ्या. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास नाते अधिक दृढ होईल. प्रेमसंबंधामध्ये अनावश्यक अहंकार टाळल्यास गोडवा टिकून राहील. अविवाहित व्यक्तींना मित्रपरिवारातून नवीन ओळख निर्माण होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने सिंह राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये मानसिक ताण, अनियमित झोप व पाठीच्या मागील भागात किरकोळ त्रास होण्याची शक्यता आहे. दुखणे वगैरे, मणक्यातील दुखणे या संदर्भात त्रास ह्या आठवड्यामध्ये तुम्हाला होऊ शकतो. तेव्हा त्या संदर्भात ध्यान, प्राणायाम व योग करा. नियमित दिनचर्या ठेवा. सिंह राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 1, शुभ रंग आहे सोनेरी व केशरी, शुभवार आहे रविवार, शुभ दिनांक आहे 29 जून व 3 जुलै. व सिंह राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या रविवारी सूर्योदयानंतर एका स्वच्छ तांब्याच्या ताम्हणामध्ये किंवा तांब्याच्या ताटलीमध्ये 1 चमचाभर गव्हाचे दाणे, 1 लाल फूल आणि 1 अर्धा चमचा हळद असं एकत्र ठेवून सूर्यदेवाला अर्पण करा.
सूर्यदेवासमोर ते ठेवून सूर्यदेवाला नमस्कार करा. त्यानंतर हे सर्व साहित्य एखाद्या फळझाडाच्या किंवा फुलझाडाच्या मुळाशी अर्पण करा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय केल्यामुळे सिंह राशीच्या जातकांना आत्मविश्वासात वाढ होते, प्रतिष्ठा आणि सकारात्मक तेज प्राप्त होते आणि सर्व ठिकाणी विजय प्राप्त होण्यास हा उपाय सहाय्यकारी मानला जातो. धनुराशीच्या जातकांना व्यक्तींसाठी नातेसंबंध, भागीदारी आणि भविष्यकालातील नियोजन यांना या आठवड्यामध्ये विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे. मिथुनेतील सूर्य आणि हर्षल तुमच्या सप्तम स्थानात असल्यामुळे वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंधामध्ये काही अनपेक्षित पण सकारात्मक बदल या आठवड्यामध्ये घडू शकतात. कर्क राशीतील बुध, गुरु आणि शुक्र यांच्या एकत्र प्रभावामुळे धनुराशीमध्ये या आठवड्यामध्ये 2 महत्त्वाचे योग होणार आहेत. धनवृद्धी योग आणि गूढ लाभ योग. या दोनही योगांमुळे अडकलेले आर्थिक व्यवहार मार्गी लागू शकतात. तसेच इतरांच्या सहकार्यामुळे प्रगतीची नवी दालने तुमच्यासाठी उघडी होऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांना टीमवर्कमधून मोठे यश मिळण्याची शक्यता आहे, तेव्हा सहकार्यांबरोबर सहकार्याने वागा. वरिष्ठ अधिकारी किंवा महत्त्वाच्या व्यक्तींसोबतचे संबंध लाभदायक ठरतील. व्यावसायिकांसाठी भागीदारी, संयुक्त उपक्रम व नवीन करारांमधून तुम्हाला फायदा होण्याचे संकेत आहेत. विद्यार्थ्यांसाठी आठवडा संशोधन, प्रकल्प कार्य आणि स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी अनुकूल असणार असून त्यासाठी अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन ह्या आठवड्यामध्ये तुम्हाला लाभदायक ठरणार आहे. आर्थिकदृष्ट्या आठवडा धनुराशीच्या जातकांना हळूहळू प्रगती करणारा असून अचानक लाभ मिळण्याची शक्यता असली तरी खर्चाचे योग्य नियोजन करणे आवश्यक राहील. विमा, कर, वारसा किंवा संयुक्त आर्थिक व्यवहारांमध्ये तुम्ही या आठवड्यामध्ये लाभ प्राप्त करून घेऊ शकता. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदारासोबतचा समन्वय अधिक मजबूत होईल. एकमेकांच्या भावनांचा योग्य प्रतिसाद दिल्यास नाते अधिक मधुर बनेल. प्रेमसंबंधामध्ये भविष्याबाबत गंभीर चर्चा होऊ शकते. अविवाहित व्यक्तींना अपेक्षित ओळख निर्माण होण्याच्या नवीन संधी प्राप्त होतील. आरोग्याच्या दृष्टीने धनुराशीच्या जातकांना पचनसंस्था, सांधेदुखी व शारीरिक थकव्याकडे दुर्लक्ष करणे ह्या आठवड्यामध्ये परवडणार नाही. तेव्हा नियमित चालण्याचा व्यायाम करा, योगाभ्यास करा, ध्यान व प्राणायाम करा. त्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहील आणि येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तुम्ही सक्षम राहाल. धनुराशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3, शुभ रंग आहे पिवळा, शुभ वार आहे गुरुवार, शुभ दिनांक आहे 2 जुलै व 4 जुलै. व धनुराशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या गुरुवारी सकाळी एका स्वच्छ पिवळ्या कपड्यावर 1 चमचाभर हरभरा डाळ, 1 हळदीची गाठ आणि 1 पिवळे फूल ठेवून श्री गुरुचे, बृहस्पतीचे स्मरण करा. त्यानंतर ही डाळ पक्ष्यांना अर्पण करा आणि हळदीची गाठ घरातील पूजास्थानी 7 दिवस ठेवा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय केल्यामुळे धनुराशीतील जातकांना उत्तम ज्ञान प्राप्त होईल, भाग्यवृद्धी होईल, योग्य मार्गदर्शन आणि आर्थिक स्थिरता प्राप्त होण्याकरता हा उपाय शुभकारक ठरणार आहे.